Hello, hi, welcome back to my यूट्यूब चॅनल. थँक्यू सो मच. तुम्ही प्रत्येक व्हिडिओवर भरभरून प्रेम करताय आणि इट मीन्स अ लॉट टू मी. आणि हे खूप मनापासून मी बोलते. तुम्हा सगळ्यांच्या प्रेमाशिवाय खरंच हे अजिबात शक्य नाही आहे. सो थँक्यू सो मच. आता आपण 1,41,000 सबस्क्रायबर्सची खूप मोठी फॅमिली आहोत आणि आय एम शुअर ही फॅमिली अशीच वाढत जाणार आहे आणि लवकरच आपण असणार आहोत 1,50,000 सबस्क्रायबर्स. आय एम सो एक्सायटेड फॉर दॅट डे. बट आजचा व्हिडिओ असणार आहे नाईट स्किन केअर रुटीनबद्दल. उद्या सुट्टी आहे त्यामुळे मी खूप निवांत मेकअप काढणार आहे आज. त्यानंतर नाईट स्किन केअर रुटीन करणार आहे. सो थोड्या वेळामध्ये जास्तीत जास्त माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे. सो आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. ऑफकोर्स नाईट स्किन केअर रुटीन करण्याआधी मेकअप कम्प्लिटली काढणं खूप जास्त गरजेचं आहे. आणि मेकअप काढण्यासाठी मी हे वापरणार आहे शॅम्बॉरचं जेंटल मॉइश्चरायझिंग क्लेन्झर. हे क्लेन्झर तुम्ही डिरेक्टली चेहऱ्यावर लावू शकता किंवा मग एखाद्या कॉटन पॅडवर घेऊन मग चेहऱ्यावर अप्लाय करू शकता. पण मी पहिली पद्धत वापरते. चेहऱ्यावरचा मेकअप पूर्णपणे काढण्यासाठी मी छान चेहऱ्याला मसाज करते या मॉइश्चरायझर क्लेन्झरने आणि त्यानंतर कॉटनच्या पॅडने व्यवस्थित पूर्ण मेकअप काढते. या प्रोसेसनंतर चेहऱ्यावरचा मेकअप आणि इम्प्युरिटीज पूर्णपणे गेलेल्या असतात आणि त्याचबरोबर ह्यामध्ये शिया बटर असल्यामुळे चेहरा खूप जास्त सॉफ्ट होतो. आणि बेस्ट पार्ट आहे त्याच्या वापरानंतर अजिबात चेहरा तेलकट किंवा चिकट राहत नाही. खूप फ्रेश वाटतं. त्यानंतर डोळ्याचा मेकअप काढण्यासाठी मी माझं ऑल टाईम फेवरेट जॉन्सन्स बेबी ऑइल यूज करते. सो डोळ्यावर जो मस्कारा असतो त्यानंतर काजळ लावलेलं असतं तर कुठलाही प्रॉडक्ट डोळ्यात घालण्याआधी खूप जास्त विचार करायला हवा. पण जॉन्सन्स बेबी ऑइल्स असं आहे की ते अत्यंत सेफ आहे. त्याचा कुठलाही साईड इफेक्ट नाही. डोळे चुरचुरत नाहीत आणि त्याचबरोबर मेकअपसुद्धा एकदम व्यवस्थित निघतो. सो म्हणून मी बरीच वर्ष झाली जॉन्सन्स बेबी ऑइलच यूज करते आहे. सो आता दोन प्रॉडक्ट्स वापरून मी एकाने स्किनचा मेकअप काढला आणि दुसऱ्याने माझा आय मेकअप काढला आहे. आणि ओनली टू मेक शुअर की कम्प्लिटली मेकअप गेला आहे कारण मला थोडीही रेझिड्यू माझ्या चेहऱ्यावरती नको आहे. म्हणून मी आता याने एकदा लास्ट मेकअप काढणार आहे. बायोडर्माचं मायसेलर वॉटर मी बरेच महिने यूज करते. याची कन्सिस्टन्सी वॉटरी आहे. याचे काही ड्रॉप्स कॉटन पॅडवर घेऊन चेहऱ्यावरचा मेकअप काढायचा असतो आणि मेकअप पूर्णपणे निघेपर्यंत कॉटन पॅड चेंज करायचे. खरं तर डायरेक्टली फर्स्ट स्टेप म्हणून सुद्धा याचा वापर करता येऊ शकतो. पण माझ्या चेहऱ्यावर मेकअपच्या बऱ्याचशा लेयर्स असतात त्यामुळे मी सेकंड स्टेपमध्ये ह्याचा वापर करते. मेकअप काढून झाला आहे. आता क्लेन्झर. आणि तुम्हा सगळ्यांना माहिती आहे की मी कुठला क्लेन्झर यूज करते. सो आय यूज दिस सॅस्लिकचा हा फोमिंग फेस वॉश तुम्ही आधीसुद्धा माझ्या बऱ्याच व्हिडिओजमध्ये पाहिला असेल. हा मी बरेच वर्ष वापरते. याने एकंदरच माझ्या ॲक्नेचं व्हाईट हेड्सचं ब्लॅक हेड्सचं प्रमाण खूप कमी झालं आहे. चेहऱ्यावरचं एक्सेस ऑइल कमी करायला हे मदत करतं. ऑइली आणि ॲक्ने प्रोन स्किनसाठी हे बेस्ट आहे. चेहरा स्वच्छ धुवून झाला आहे. मेकअप पूर्ण काढला आहे. आता नेक्स्ट स्टेप आहे टोनर. मी 82 ईस्टचं गोतू कोलाजू हे टोनर यूज करते. याचे काही ड्रॉप्स हातावर घेऊन मी जनरली चेहऱ्यावर डॅप करते. गोतू कोला हा जो घटक आहे तो बेसिकली अँटी एजिंग घटक आहे ज्यामुळे चेहऱ्यातलं म्हणजे स्किनमधलं कोलॅजनचं प्रमाण वाढतं. तसंच स्किन इव्हन टोन होते. ह्यामध्ये नायसिनामाइड आहे ज्यामुळे स्किन मॉइश्चराईजसुद्धा होते. नेक्स्ट मी यूज करणार आहे बायोक्युलचं ॲक्वा बूस्ट हायड्रेटिंग सिरम. ह्यामध्ये हायल्युरॉनिक ॲसिड आणि सॅकराइड आयझोमेरिट आहे. याची कन्सिस्टन्सी एकदम वॉटरी जेल लाईक आहे. ॲब्सोल्युटली नॉनस्टिकी प्रॉडक्ट आहे हा. यातले घटक नॅचरल शुगर, सिलिशियम आणि कॉर्न कर्नलमधून सोर्स केलेले आहेत. याचे काही ड्रॉप्स हातावर घेऊन ते चेहऱ्यावरती इव्हनली पसरवायचे. याने स्किन खूप काळासाठी हायड्रेटेड राहते. त्याचबरोबर ओव्हरऑल स्किन इलॅस्टिसिटी इम्प्रूव्ह होते. तसंच स्किन फर्म व्हायला मदत होते.
अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे सगळ्या स्किन टाईपसाठी सुटेबल आहे. म्हणजे तुमची स्किन ड्राय असो, नॉर्मल असो, ऑइली असो, कॉम्बिनेशन स्किन असू दे की सेन्सिटिव्ह स्किन असू दे, हे सगळ्या स्किन टाईपसाठी उपयुक्त आहे. हे मी AM, PM असं दोन्ही रुटीनमध्ये यूज करते आणि त्यामुळे कदाचित मला खूप चांगला रिझल्ट जाणवतो आहे ह्याचा. बेस्ट पार्ट इज ह्यामध्ये सगळे नॅचरल इन्ग्रेडियंट्स यूज केले आहेत. तुम्ही बघू शकता विजिबली स्किन खूप जास्त हायड्रेटेड आणि प्लम्प दिसते आहे. नेक्स्ट मी लावणार आहे रेटिनॉल. मी ऑर्डिनरीचं रेटिनॉल यूज करते. याचे काही ड्रॉप्स हातावर घेऊन ते खूप जेंटली चेहऱ्यावर डॅब करायचे. अगेन हे एक अँटी एजिंग प्रॉडक्ट आहे. जर तुम्ही 30+ असाल तर तुम्ही रेटिनॉलचा वापर करू शकता. नेक्स्ट मी यूज करणार आहे बायोक्युअलचं अंडर आय क्रीम. मला बऱ्याच जणांनी विचारलं होतं की मी अंडर आय कुठले क्रीम यूज करते, तर मी हे क्रीम यूज करते. ॲज यू कॅन सी हे एकदम लाईट वेट क्रीम आहे आणि एकदम सिल्की स्मूथ कन्सिस्टन्सी आहे याची. याचा एक ड्रॉप डोळ्याखाली लावून मी सर्क्युलर मोशनमध्ये एकदम लाईट हातांनी मसाज करणार आहे. यातले इन्ग्रेडियंट्स म्हणजे प्रोएन्थोसायनिडिन, पायटिल आणि पेप्टाइड्स जे बायडन पिलोसा आणि ग्रीन टीमधून सोर्स केले गेलेत. याचा वापर मी सुरू केला कारण गेले काही दिवस अपुऱ्या झोपेमुळे आणि मे बी स्क्रीन टाईममुळे मला अंडर आय थोडा पफिनेस फील होत होतं आणि म्हणून मी याचा वापर सुरू केला आणि खरंच ह्याने पफिनेस खूप कमी झाला आहे. ओव्हरऑल रिंकल्स आणि फाईन लाईन्स कमी व्हायला सुद्धा मदत होते. मला डार्क सर्कलचा प्रॉब्लेम नाही आहे, पण डार्क सर्कल्ससुद्धा ह्याने कमी होतात. नेक्स्ट स्टेप आहे माझ्या आयलॅशेससाठी आणि आयब्राऊजसाठी. मी बेला विटाचं ब्राउ ग्रो ऑइल यूज करते. ह्यामध्ये कॅस्टर ऑइल आहे, रॅडिश ऑइल आहे, आर्गन ऑइल आहे, विटॅमिन ई आहे, ज्याने हेअरफॉल कमी होतो आणि हेअर ग्रोथ व्हायला मदत होते. आज मी एक नवीन प्रॉडक्ट ॲड करणार आहे माझ्या रुटीनमध्ये. तो आहे बायोक्युअलचा लिप ओव्हरनाईट मास्क. मी हे पहिल्यांदाच वापरते. ह्यामध्ये विटॅमिन ए, सी, ई आहे, त्याचबरोबर आमंड ऑइल आहे, ऑलिव्ह ऑइल आहे, ज्यामुळे लिप्स हील व्हायला मदत होते, इव्हन टोन व्हायला मदत होते, त्याचबरोबर सॉफ्टसुद्धा राहतात. बघूया हे कसं वर्क होतं माझ्यावर. तर लास्ट मी यूज करणार आहे ॲक्ने पॅचेस. ॲक्ने पॅचेसचा माझा अनुभव असा की ह्याने ॲक्नेमधला पस आणि इम्प्युरिटीज लवकर बाहेर यायला मदत होते. त्याचबरोबर ॲक्ने लवकर हील होतात आणि त्याचे मार्क्स फार दिवस राहत नाहीत. तसंच हे वॉटरप्रूफ असल्यामुळे पिंपल्स प्रोटेक्टेड राहतात. आता आपल्या स्किनची काळजी घेऊन झाली आहे. राहिले आहेत आपले केस. त्यामुळे आता हेअर केअरसाठी मी एक छोटीशी स्टेप करणार आहे आणि ही मी हायली रेकमेंड करते. मी यूज करणार आहे विश केअरचं हेअर ग्रोथ सिरम. याचे काही ड्रॉप्स मी माझ्या हेअरलाईनवर लावणार आहे जिथे हेअरफॉल जास्त आहे आणि केस थोडे विरळ झालेले दिसतात. ह्यामध्ये राईस वॉटर, प्लांट केराटीन, बायोटीन आहे, ज्यामुळे केस आणि स्कॅल्प दोन्ही हेल्दी राहायला मदत होते. तसंच ह्यामध्ये कॅफीन आहे, ज्यामुळे स्कॅल्पमधलं ब्लड सर्क्युलेशन इम्प्रूव्ह व्हायला मदत होते. मी गेले बरेच महिने वापरते आणि मला खूप विजिबल फरक जाणवला आहे. इनफॅक्ट रोज रात्री जर तुम्ही अशा पद्धतीने केसांना मसाज केला तर ब्लड सर्क्युलेशन इम्प्रूव्ह होतं आणि केसांची वाढसुद्धा चांगली होते. बेस्ट पार्ट इज हे फक्त रात्री नाही, मी हे दिवसासुद्धा वापरते. अगदी शूटिंगच्या आधीसुद्धा वापरते कारण हे अजिबात तेलकट नाही आहे. माझं नाईट स्किन केअर आणि हेअर केअर रुटीन करून झालं आहे. थँक्यू सो मच तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्यासाठी. आय होप तुम्हालासुद्धा या प्रॉडक्ट्सचा फायदा होईल. मोस्ट इम्पॉर्टंट, मी हे जे प्रॉडक्ट्स वापरते ते बरेच महिने वापरते. काही प्रॉडक्ट्स मी कित्येक वर्षांपासून वापरते. त्यांचा मला फायदा झाला आहे म्हणून मी तुमच्याबरोबर शेअर करते. बट द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट इज हा प्रत्येक प्रॉडक्ट वापरण्याआधी मी आधी पॅच टेस्ट केली आहे. पॅच टेस्ट मीन्स बेसिकली तुम्ही तुमच्या हातावरती थोडंसं प्रॉडक्ट लावून बघा, तुम्हाला काही ॲलर्जी होते का बघा आणि त्यानंतरच ते प्रॉडक्ट तुमच्या चेहऱ्यावर किंवा केसांवर अप्लाय करा. सो मी ते केलं आहे, तुम्हीसुद्धा ते नक्की करा आणि मला सांगा तुम्हाला काय वाटतं आहे. एक टिप द्यायची झाली तर मी असं म्हणेन की जर तुम्हाला ॲक्ने प्रॉब्लेम असेल
तर फर्स्ट ऑफ ऑल चेक की तुम्हाला डॅन्ड्रफ आहे का, कारण बऱ्याचदा ॲग्ने प्रॉब्लेम्स तिथून ट्रिगर होऊ शकतात, तिथून सुरू होऊ शकतात. आणि जर तुम्ही कदाचित डॅन्ड्रफला ट्रीट केलं तर तुमचं ॲक्नेसुद्धा इव्हेंच्युअली कमी होतील. आणि दुसरी गोष्ट, उशांची कवरं रेग्युलरली बदला. म्हणजे रोज बदललीत तर उत्तम, पण जर रोज शक्य नसेल तर 2 दिवसातनं एकदा, 3 दिवसातनं एकदा नक्की बदला. पण आठवडे तीच कवरं प्लीज वापरू नका, कारण त्यांनीसुद्धा बऱ्याचदा ॲक्ने प्रॉब्लेम वाढत जातो. सो ही होती आजची टिप. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल, आणि आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.